नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। श्रेयवादाच्या नादात आमदार परिणय फुकेंवर शेतकरी संतापले। लाखांदुरात आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात। धानाच्या चुकाऱ्यासह अन्य मागण्यांना घेऊन आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी शिवसेना उभाटा गटाचे तालुका प्रमुख विनोद ढोरे व शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणात मागण्यांची दखल न घेतल्याने शेतकरी अधिक संतप्त झाले असून शिवसेना गटाचे तालुका प्रमुख विनोद ढोरे यांनी चक्क विधान परिषदेचे आमदार डॉक्टर परिणय फुके यांना धारेवर धरले आहे। खरीप हंगामातील आधारभूत धान खरेदी केंद्रावरील खरेदी करण्यात आलेल्या धानाचे गेल्या 3 महिन्यापासून अद्यापही चुकारे देण्यात आले नाही। यासोबतच गेल्या वर्षभरापासून प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन सुद्धा लोकार्पण करण्यात न आल्याने तालुकावासियांवर अन्याय होत असल्याने या संदर्भात तात्काळ कारवाई करावी म्हणून शिवसेना उभाटा गटाचे तालुका प्रमुख विनोद ढोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून धानाचे चुकारे त्वरित जमा करावे व प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण करावे अशी मागणी करून 5 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला होता। दरम्यान शासनाने सदर मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने आजपासून लाखांदूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। विशेष म्हणजे राज्य शासनाने भंडारा जिल्ह्यातील खरेदी झालेल्या पैकी अर्ध्या शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर भरती करण्याच्या सूचना जिल्हा पणन अधिकारी यांना दिले असले तरी उर्वरित अर्ध्या शेतकऱ्यांना पैसे परत केव्हा मिळणार हा एक प्रश्नचिन्ह आहे। जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र लिमिट अभावी बंद असल्यामुळे अजूनही 25 लाख क्विंटलपेक्षा धान खरेदी केंद्रावर पडून आहेत। ते खरेदी करावे व प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण तात्काळ करावे या मागणीला धरून हे उपोषण सध्या सुरू आहे। आज आम्ही शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। मागील 3 महिन्यापासून सरकारने शेतकऱ्यांसोबत लपंडाव खेळलेला आहे। आज पैसे टाकतो, उद्या पैसे टाकतो, परवा पैसे टाकतो म्हणता 3 महिने झाले आणि ह्या 8 दिवसाच्या पहिले विधान परिषदेचे आमदार परिणय फुके पेपरच्या माध्यमातून श्रेयवाद लाटण्याचा प्रयत्न करतात की परिणय फुकेच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा। आज सरकारमध्ये परिणय फुके असताना 20% लोकांचे धानाचे चुकारे हे त्यांच्या अकाउंटवर पाठवत आहेत। अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंटवर गेलेले नाही आहे। दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांचे धान संपलेले आहे, त्यांना लिमिट दिलेली नाही आहे। तिसरी महत्त्वाची मागणी आहे की लाखांदूरला प्रशासकीय इमारत जी तयार झालेली आहे, मागील 12 महिन्यापासून ती सुसज्ज झालेली आहे, तिथं कसल्याही प्रकारचा लाईट न लावता शासनामार्फत इलेक्ट्रिक बिल वसूल केल्या जात आहे। मग त्या बिल्डिंगचा लोकार्पण सोहळा का करत नाही? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या 12 तासामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि परिणय फुके म्हणतात ते विद्यमान सरकारमध्ये आमदार आहेत आणि ते म्हणतात की माझ्या प्रयत्नामुळे। मग शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब जनता आज 3 महिन्यापासून आंदोलन करत आहेत। मग ते काय करत आहेत? मग 3 महिन्यापासून शेतकऱ्यांच्या धानाच्या पैशाचा परिणय फुके साहेब आपल्याकडून व्याज देतात का? परिणय फुके साहेबांची उंची किती, बोलतात किती हे समजून घेणे गरजेचं आहे, कारण ते सत्तेमधील आमदार आहेत आणि त्यांना सोपते का? त्या परिणय फुकेला सोपते का की माझ्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये धानाचे पैसे म्हणून? मी विनोद ढोरे परिणय फुके साहेबांना आवाहन करतो की फुके साहेब, खरोखरच तुमच्यामध्ये सतत विवेक बुद्धी असेल तर ह्या शेतकऱ्याच्या पोरासोबत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आव्हान देतो मी की तुम्ही माझ्यासोबत चर्चा करा। मी शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करत आहे। अशा बातम्या छापून शारी काय सिद्ध करायचं आहे फुके साहेब तुम्हाला? हे शेतकऱ्यांची दिशाभूल करतात। विधानसभा लोकसभा बऱ्याच दूर गेलेल्या आहेत, तुम्ही आज मागच्या दाराने आमदार झालेले आहेत। आज 3 महिन्यापासून पैसे नाही भेटले आणि तुम्ही श्रेयवाद लाटण्याचा प्रयत्न करत आहात। ही शोकांतिका आहे, ही शोकांतिका परिणय फुके साहेब। 100%